मावशी, तुम्ही बार्शीच्या तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहात, नेमकं कारण काय आहे? माझं नाव अश्विनी विकास नागटिळक आहे. आमच्यासोबत फ्रॉड झालाय. राणी मधुकर काटकर यांनी आमच्यासोबत फ्रॉड केलाय. आमच्या नावावर अनेक फायनाचे कर्ज घेऊन त्यांनी आमची फसवणूक केली आहे. आम्हाला आमिष दाखवलं की तुमच्या नावचं 50,000 कर्ज आम्हाला द्या, त्याच्यानंतर तुम्हाला मी ह्याची परतफेड चांगली करते, त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या लेकरांच्या भवितव्यासाठी तुम्हाला लाख 1.5 लाख रुपये कर्ज भेटल. ह्याच्या आम्हाला आमिष दाखवून तिनं आमच्यासोबत फ्रॉड केला आणि ती पळून गेली. आणि परत आम्ही वैराग पळून गेली म्हणून साहेब आमच्या घरी यायली म्हणून आम्ही वैराग पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेलो. तर तिथल्या कुंदन गावडे ह्या सरांनी आमची कंप्लेंट घेतली नाही. आम्हाला समजवूनच माघारी पाठवलं. म्हणून आम्ही इथं तहसील ऑफिस कार्यालयापाशी धरणे आंदोलन करत आहोत. आम्हाला ह्यातनं न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा आहे. त्यांची फसवणूक केली, ज्या महिलेने तुमच्याकडनं पैसे घेतले त्या महिलेचं काय नाव आहे? राणी मधुकर काटकर. आता तुम्ही ह्याबाबत फिर्याद द्यायला गेल्यावर तिथले पोलीस स्टेशन संदर्भातले अधिकारी तुम्हाला काय सांगितलं? जावा आम्ही समजून सांगताव, त्यांना द्यायला लावताव असं समजून सांगितलं. फायनान्सवाल्याला पण तसं समजून सांगितलं, ह्यांना कर्ज मागायला जाऊ नका. पण ती फायनान्सवाली दुसऱ्या दिवशी आम्हाला कर्ज मागायला आलेच. मागणी काय आहे तुमची? आम्हाला न्याय द्यावा. आमची फसवणूक झालेली आहे, ह्यातनं आम्हाला न्याय भेटावा. आम्हाला नीलपावती भेटावी. इथं जर आम्हाला न्याय भेटला तर आम्ही पुढे जाऊन कुठं पण कारवाई करून आम्ही पुढे तरी आम्हाला न्याय मागवून घेणार आहोत. आम्हाला इथे जर न्याय भेटला नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिस पुढे जाऊन आंदोलन करणार सर्वजण.